दरम्यान काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केलाय। 5 वर्षांमध्ये राणांनी कुठलीही विकास कामं केली नाही असं ठाकूर म्हणाल्या। राणांकडून खालच्या दर्जाचं राजकारण सुरू असल्याचा हल्लाबोलही यशोमती ठाकूर यांनी केला आहे। नवनीत राणा यांनी श्रद्धेचं राजकारण करू नये असंही ठाकूर यांनी सुनावलंय। तर नवनीत राणांनी पवारांना धोका दिल्याचं ठाकूर यांनी म्हटलेलं आहे आणि याविषयी यशोमती ठाकूर यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी सूरज दहात यांनी। अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 26 तारखेला मतदान होणार आहे आणि प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। उद्या जर पाहिलं तर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची परतवाडामध्ये सभा होणार आहे आणि संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर आहेत। ते काय सांगणार, उद्या राहुल गांधीची सभा आहे? उद्या राहुलजी येत आहेत। आदरणीय आमचे लाडके महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतदादा वानखेडे यांच्या प्रचारासाठी येत आहेत। मेळघाटच्या पायथ्याशी आणि परतवाड्याला त्या ठिकाणी सभा आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेला मिळतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही। आज हनुमान जयंती आणि हनुमान राया ज्याला दणका द्यायचा त्याला देणारच आहे दणका। देवाचा खेळ खंडोबा कधी करू नये। श्रद्धा ही मनामध्ये असते आणि श्रद्धा ही मनामध्येच राहावी, त्याचं राजकारण होऊ नये। संविधान हेच सांगतं आणि आपली संस्कृती, आपल्या या देशाची संस्कृती ही हेच सांगते। आज हनुमान जयंती आहे, हनुमान राय नक्कीच नवनीत राणांना दणका देणार असा जो इशारा आहे यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।